अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण रवा बांगडा फ्राय बनवणार आहोत। तर आपण त्याची कृती करायला सुरुवात करूयात। आता मी हे बांगडे स्वच्छ धुवून यातील सगळी घाण वगैरे काढून घेतलेली आहे। अगदी याच्यावरचं सगळं काढून घेतलेलं आहे। आता याला आपण मॅरिनेट करूयात। मॅरिनेट करण्यासाठी पहिल्यांदा आपण याच्यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे। हे मीठ सगळीकडे हाताने चोळून घ्यायचं आहे। याच्यावरती हळदपूड टाकायचे, आलं लसूणची पेस्ट टाकायचे, थोडीशी लावायची अशी आलं लसूणची पेस्ट, हळदपूड, मीठ हे सगळं छान लावून घ्यायचं आहे। याला असं आतपर्यंत मुरायला पाहिजे। आणि याच्यावरती आपण कोकमचा आगळ घालणार आहोत। हे मी कोकम भिजवून ठेवलेले आहेत, एक अर्धा तास भिजवलेले आहेत। तर याचं जे पाणी येतं ते या माशांवरती आपण घालायचं आहे। तुम्ही याच्यावरती लिंबू जरी घातलात तरी चालेल। असं छान दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे आणि याला आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेट करायसाठी ठेवायचं आहे। जेवढं जास्त कोकम यामध्ये आतमध्ये मुरेल तेवढा हा मासा खूप छान लागतो। बांगडा फ्राय अगदी छान कुरकुरीत होतो। आता हे आपण एक 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास जरी हे ठेवला तरी चालेल। हे आपण बाजूला ठेवूया आणि बांगडा फ्रायसाठी आपण मसाला तयार करून घेऊया। आता आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा रवा घेणे। यामध्ये लाल तिखट घालायचे कलरसाठी, थोडंसं घालायचं आहे। गरम मसाला अगदी थोडा घालायचा आहे। जास्त मसाले घातले तर अगदी तोंडाला सगळा मसालाच लागतो, त्यामुळे अगदी कमी प्रमाणात मसाला घालायचा आहे। धनेपूड, जिरेपूड, थोडंसं मीठ, अगदी थोडं घालायचं आहे कारण आपण पहिल्यांदा बांगड्याला लावून घेतलेलं आहे। नकळत हळदपूड टाकायचे, थोडीशी आलं लसूण पेस्ट, आणि आपण वर्षभराची साठवणीची चटणी थोडीशी घालणार आहोत यात, त्यामुळे बांगड्याला खूप छान चव येते। आता हे आपण सगळं एकजीव करायचं आहे। आपण यामध्ये लिंबू पिळायचं नाही आहे कारण आपण पहिल्यांदा बांगड्याला कोकमचा आगळ लावून ठेवलेला आहे, म्हणजे आमसूलचं पाणी घालून ठेवलेलं आहे त्यामध्ये। ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळू शकता। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे। अगदी नकळत एक शितोडा द्यायचा आहे। फक्त मसाला रव्याला लागला पाहिजे एवढंच। 2 थेंब पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही पाणी नाही टाकलात तरी चालेल कारण आपण बाजूला सेपरेट दुसरा मसाला तयार करणार आहोत। याचं फक्त वर कोटिंग करायचं आहे बांगड्याला। असं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय असा रवा किती हा वाळलेलाच आहे। अगदी मी पाण्याचा एकच थेंब टाकलेला आहे लिंबूऐवजी, कारण मी लिंबू घातलेला नाही, मी कोकमचं पाणी माशाला लावून ठेवलेलं आहे। असा वाळला वाळाच ठेवायचं आहे। आता आपण दुसरा मसाला तयार करायला घेऊया। आता आपण माशासाठी थोडासा मसाला तयार करूया। हे लाल तिखट आहे, कलरसाठी बेडगी मसाला घातलेला आहे थोडासा, अगदी नकळत गरम मसाला, धनेपूड,
जिरेपूड, नकळत बारीक मीठ, आलं लसूणची पेस्ट थोडी घालायची, थोडीशी हळद, आता यात आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि हे आपण बांगड्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अगदी मी जास्त मसाला केलेला नाही, तुम्ही बघू शकताय. मी रव्यामध्ये थोडं थोडं टाकलेलं आहे. असा एवढाच मसाला करायचा आहे हा, अगदी थोडा. आता हा आपला बांगडा चांगला मॅरिनेट झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. एक अर्धा तास झालेला आहे याला आता आपण केलेला तयार मसाला लावून घेऊया. असं चांगला लावून घ्यायचा आहे, आतपर्यंत गेला पाहिजे मसाला. आम्ही जेवढा केलेला मसाला तो याला बरोबर झाला व्यवस्थित अगदी. असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे एकसारखं. आणि याला 10 मिनटं परत झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हा मसाला आतपर्यंत गेल्यानंतर बांगडा खूप म्हणजे खूप छान लागतो. तुम्ही बघू शकताय किती व्यवस्थित लागलेला आहे मसाला याला. आता याला आपण 10 मिनटं झाकून ठेवूया. आता बांगडा आपला चांगलाच मॅरिनेट झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता याला आपण रव्यामध्ये बुडवून ठेवूयात. असा रवा घ्यायचा आहे हा, आणि यामध्ये हा बांगडा चांगला घोळवून घ्यायचा आहे. असा दाबून दाबून लावायचं आहे त्याला. म्हणजे आपला रवा पडणार नाही. अगदी छान कुरकुरीत होतो. तुम्ही नक्की करून बघा. चांगला घोळवायचा आहे. नंतर त्याला असं थोडंसं झाडून घ्यायचं आहे, असं बाजूला ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने आपण ही तिन्ही बांगडी घोळवून घेणार आहोत. बघा मी किती छान याला घोळवून ठेवलेला आहे. रवा अजिबात पडत नाही. जर तुम्हाला यामध्ये तांदळाचं पीठ हवं असेल रव्यामध्ये तर तुम्ही घालू शकताय. असा शेवटचा बांगडा पण मी फ्राय करणार आहे. चांगला असा घोळवून घेणार आहे. आता मी तवा तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल पण घातलेलं आहे. अगदी थोडं घालायचं आहे तेल. आणि ते तेलावरती आपण असं शालो फ्राय करून घ्यायचं आहे, डीप फ्राय करायचं नाही आहे. अगदी थोडं तेल घालायचं आहे. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने हे बांगडे घोळवून झालेले आहेत. असा रवा थोडासा झाडून घ्यायचा आहे. आता मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. अगदी मी आपल्या तेलातला 3 चमचेच तेल घातलेलं आहे, हा चमचा.
अगदी म्हणजे 3 चमचेच तेल घातलेलं आहे यामध्ये. तुम्हाला जर एकदम भरपूर तेल घालून तळायचं असेल तर तुम्ही तळू शकताय. तेल कडक झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि मग त्यामध्ये हा बांगडा सोडायचा आहे. म्हणजे बांगडा एकदम कुरकुरीत 4 तासासाठी तरी राहतो. तेल जरा गरम होऊ दे, मग आपण यामध्ये बांगडा घालूया. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, गॅस अगदी बारीक करून घेतलेला आहे. आता आपण हा बांगडा यामध्ये सोडूया. अगदी सावकाश सोडायचं आहे. हा बांगडा भाजायला जास्त वेळ लागत नाही. एका साईडने 1 ते 1.5 मिनटं भाजायचं आहे. परत पलटी मारल्यानंतर 1 ते 1.5 मिनटच भाजायचं आहे. बांगडा लगेचच भाजला जातो, हा कच्चा राहत नाही. तुम्ही जास्त वेळ भाजत राहिलात तर अगदी म्हणजे त्याची चव बदलते. त्यामुळे अगदी थोडाच भाजायचं आहे. एका साईडला 1-1.5 मिनटं, दुसऱ्या साईडला 1-1.5 मिनटं. आता 1.5 मिनिट झालेला आहे. आता आपण हा पलटी मारून घेऊया. अगदी सावकाश करायचा आहे. अगदी छान भाजलेलं आहे एका साईडने. असं या साईडला पण आपण एका मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट. अगदी बारीक गॅस करायचा आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही बांगडे पण भाजून घेणार आहे. इकडे पण 1 मिनिट झालेला आहे. आता आपण हा बांगडा काढून घेऊया. खूप छान भाजलेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय मी हा प्लेटमध्ये काढून. रवा फ्राय बांगडा रेसिपी तयार झालेली आहे. जर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.